त्या ठिकाणी अपघात घडलेला आहे, काय सांगा, काय माहिती आहे? माहिती प्रत्यक्षदर्शी आमचा मनसैनिक आहे का आशिष गज्जर याने हा अपघात स्वतः डोळ्याने पाहिला होता. याने मला तात्काळ फोन केला. तसेच आम्ही नितेश आम्ही आमचे लोखंडे साहेब आणि आम्ही सगळेजण इथे धावत आलो घटनास्थळी. बघितलं तर खूप दुर्दैवी अपघात झाला. काय सांगा, या ठिकाणी अपघात घडलेला आहे, काय माहिती? या ठिकाणी एक बाईक सवार जो होता ऍक्टिवा वाला तो जात असताना पाठीमागून टँकर येऊन टँकरनी धडक दिल्याने त्याचा अपघात झालेला आहे आणि अपघातामध्ये जो ऍक्टिवा चालक आहे त्याचा जागीच मृत्यू झालेला आहे. त्याची आपण हे वैद्यकीय उपचारासाठी त्याला पुढील कारवाई करता ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलेलं आहे. तसंच टँकर चालकाला आणि टँकर तपास कामी ताब्यात घेण्यात आले. गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करत आहोत. आम्ही वारंवार मागणी करतो हे टँकर माफियाचे जे अनधिकृतरित्या टँकर चालवतात यांच्यावरती कुठे ना कुठे कारवाई झाली पाहिजे, पण ती काय करण्याची प्रयत्न कोण करत नाहीत. हा जो अपघात झालाय ना तो आरटीओ विभागाच्या बाहेर झालाय. आरटीओ विभागाच्या बाहेर इथे मेन जंक्शनला आरटीओचा एकही कॅमेरा दिसत नाही मला, जो इथे पाहिजे. कारण GR पास झालाय ना, काय ज्या शासकीय ऑफिसेस आहेत, कार्यालय आहेत, तिथे तुम्ही कॅमेरे लावले पाहिजे. का नाही आहेत हा माझा पहिला प्रश्न. मी आरटीओ अधिकाऱ्यांना विचारलं, ते बोलतात काय अजून आमच्याकडे काय आलं नाही. अरे आलं नाही हे उत्तर आहे याचं, हे चुकीचं उत्तर आहे. आणि तुम्हाला सांगतो काय बाकीच्या वेळेला सगळीजण इकडे फाईन मारायला सगळ्या गोष्टी रिक्षाला बाईकला फाईन मारायला पुढे असतात. आता 2 दिवसापूर्वी आम्ही मनसेच्या वतीने आंदोलन घेतलं. तुम्हाला एक खरोखर दुर्दैवी गोष्ट सांगतो. 2 दिवस 48 ने त्रास झाले. आज अशी दुर्दैवी घटना झाली आणि घटस्थापनेच्या दिवशी तो माणूस देवीचा पाठ घेऊन देवी आणायला जात होता, त्यावेळेला ही घटना झाली. ही खरोखर विरार शहराला आदळणारी गोष्ट आहे. ही खूप चुकीची गोष्ट झाली आणि ह्याला कारणीभूत कुठे ना कुठे प्रशासन आणि हा PWD आणि महानगरपालिका यांचं जे संगनमताने हा रस्ता आहे त्याच्यावरती त्याच्यामुळे झालेला आहे, ह्याच्या खड्ड्यांमुळे झालेला आहे. तर त्या अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत, मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. आमचे सन्माननीय अविनाश जाधव साहेबांच्या पण आम्ही हा कानावर विषय घातलाय. त्यांना आम्ही घेऊन आम्ही धडक महानगरपालिकेवरती आणि PWDच्या कार्यालयावरती आम्ही जाणार आहोत.